नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण पालकाची एकदम खस्ता व कुरकुरीत अशी पुरी बनवतोय। तर एरवी पालक फारसा खाल्ला जात नाही आणि मुलांना तर तो आवडतच नाही, पण अशी भरपूर पालक घातलेली पुरी जर बनवली तर गरमागरम खायला नक्कीच घरात सर्वांना आवडेल। तळलेली असली तरी अजिबात तेलकट होत नाही, खायला एकदम छान लागते आणि फारसं याला बनवायला साहित्यही लागत नाही, त्यामुळे तुम्ही पटकन बनवू शकता। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पालक थोडासा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। मीठ घातलं म्हणजे पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो आणि मग पुरी दिसायला पण छान दिसते। इथे मी आता 2 जुडी पालक निवडून घेतलाय आणि त्याला नंतर धुवून घेतलं। तर पालकामध्ये बरीच माती असते, त्यामुळे 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे। पाण्यामध्ये आता हा पालक घालूया। पूर्ण खाली घालायचा आहे, चमच्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे तो पाण्याखाली राहतो। फक्त 2 मिनिटच या पाण्यामध्ये हा पालक ठेवायचा आहे। जास्त जर आपण शिजवला तर तो थोडासा काळपट होतो आणि चवीला पण वेगळा लागतो। याचा फक्त आपल्याला कच्चेपणा घालवायचा आहे। तर आता 2 मिनिट झाली आहेत, हलकीशी पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। तर एवढाच आपल्याला हा शिजवायचा आहे। आता गॅस बंद करूया आणि हा पालक लगेच मी थंड पाण्यात घातलाय। थंड पाण्यात घातला म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाचा रंग टिकून राहतो। तर यातलं पाणी मी आता काढून घेतलंय। खालचं पाणी जे आहे तुम्ही वाटल्यास भात शिजवण्यासाठी, कणिक भिजवण्यासाठी किंवा डाळ शिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता। आता एक आपण वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, अर्धा इंच आलं, 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालायचेत आणि हे सगळं मिक्सरमधून वाटून घेऊया। आणि आता हा पाण्यातून काढलेला पालक घालायचा आहे। पालक जर आपण आधीच घातला असता तर हिरवी मिरची, लसूण, आलं छान व्यवस्थित बारीक झालं नसतं, त्यामुळे मी आधी हिरवी मिरची, लसूण, आलं बारीक करून घेतलं आणि नंतर हा पालक घातला आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पाणी न घालता हे असंच आता फिरवून घ्यायचं आहे। तर हे बारीक झालेलं आहे, एका भांड्यात काढून घेऊया। यामध्ये आता अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर चोळून घालायचा आहे, पाव चमचा हिंग घालूया, अर्धा चमचा मीठ। तर पालकामध्ये पण थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे। 1 टेबलस्पून तीळ घातलेत आणि हे सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया। आधीच हे जिन्नस घातले म्हणजे पालकाच्या पेस्टमध्ये चांगले मिक्स होतात। आणि आता गव्हाचं पीठ घालूया। तर लागेल तसं आपल्याला घालायचं आहे। सुरुवातीला मी साधारण 1 कप पीठ घातलंय आणि 1.5 टेबलस्पून म्हणजे जो आपला खायचा चमचा असतो तो 1.5 चमचा भरून बारीक रवा घातलाय। रवा घातल्यामुळे ही पुरी खुसखुशीत सोबत थोडीशी कुरकुरीत पण होते। यामध्ये वरून पाणी अजिबात घालायची गरज नाही, या पालकाच्या पेस्टमध्येच हे पीठ जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे। तर आणखी मी पीठ घातलं आहे, साधारण मी यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घातलंय। तुम्हाला कदाचित हे थोडंफार कमी जास्त लागू शकतं, अंदाज घेऊन घाला। तर आपण पुरीसाठी जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणेच भिजवून घ्यायचं आहे, फार सैल पीठ भिजवायचं नाही। शेवटी थोडंसं तेल घालूया आणि हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो आणि हाताला हे पीठ चिकटत नाही। आणि आता लगेच याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत, कारण पालक असल्यामुळे याला पाणी सुटतं, त्यामुळे हे पीठ तसं ठेवायचं नाही। आता एक गोळा घेऊन तो छान मळून घेऊया। पोळपाटाला मी थोडंसं तेल लावलंय आणि ही पुरी आता लाटून घ्यायची आहे। तर शक्यतो याला पीठ लावायचं नाही, कणिक व्यवस्थित भिजवल्या गेली तर मग पीठ लावायची गरज पडत नाही आणि गरज पडली तर थोडंसं तेल लावायचं आहे। तर पुरी मी इथे आता लाटून घेतली आहे। आणखी एक अशाच पद्धतीने पुरी मी लाटून घेतली आहे। हवं तर तुम्ही यावरून आता तीळ लावू शकता, वरून तीळ लावले म्हणजे दिसायला एकदम छान दिसते।
तर मी इथे 3 ते 4 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। तळण्यासाठी मी 5 मिनिट आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, तर चांगलं गरम झालेलं आहे। सुरुवातीला आपण यामध्ये छोटासा गोळा घालूया। तर व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये पुरी सोडूया आणि पुरी सोडल्यावर लगेच गॅसची फ्लेम मोठी करायची आणि या पुरीवर झाऱ्याने असं तेल सोडायचं, म्हणजे पुरीला दोन्ही बाजूने तेल गरम असल्यामुळे हीट मिळते आणि पुरी छान फुगते। तर मस्त अशी ही पुरी फुगलेली आहे। आता पलटून घेऊया। गॅस आता कमी करायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान याला तळून घ्यायचं आहे। तर एकदम मस्त अशी खरपूस तळल्या गेली आहे। काढून घेऊया। तर आता दुसरी पुरी मी सोडली आहे। पुरी सोडल्यावर गॅस थोडा मोठा करायचा, असं झाऱ्याने तेल सोडायचं किंवा तुम्ही पुरीला झाऱ्याने दाबलं तरी पुरी छान फुगते। फुगली की पलटून घ्यायचं, गॅस कमी करायचा। तर आता ही दुसरी पुरी पण आपली एकदम मस्त तळून झालेली आहे। रंग पण सुरेख आला आहे। अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर एकदम मस्त खुसखुशीत त्यासोबतच कुरकुरीत पुऱ्या झालेल्या आहेत। आंब्याच्या लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खायला खूप भारी लागतात। सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी, टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस जेवणात सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर जरूर बनवा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।